तालुका प्रमुख चषक शिवसेना या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत। ऑन स्क्रीन आपण पाहता नेरे दोंदरे विभाग प्रमुख सुकेश भोपी या स्पर्धेचे प्रणेते जनक शिल्पकार आपण त्यांना पाहताय। खरं तर एक उत्तम दर्जाचे खेळाडू, उत्तम दर्जाचे आयोजक असे सर्व गुण संपन्न सुकेश भोपी यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय या स्पर्धेचा आनंद घेत असताना। चला याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा। दोन्ही टीमला मी सूचना करतो, दक्ष 11 वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण या ठिकाणी पाहू शकाल ते म्हणजे धाकटा कांदा। दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी, आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी। धन्यवाद। जाऊया मॅचच्या दिशेने। आजच्या दिवसातला हा दुसरा सामना नेरे बी कतर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, तर एका बाजूला असेल डोंगराचा पाडा आई गावदेवी कुशलदादा 11 डोंगराचा पाडा या टीमला आपण पाहता फिल्डिंग साठी उतरला नेरे संघ आणि त्या टीम मधला सर्वात कमी वयाचा खेळाडू आपण पाहता पुष्कर अनिल पाटील इयत्ता 9वी, जवळजवळ 14 वर्षाचा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये पॉइंट आणि गलीच्या अगदी क्षेत्रामध्ये उभा आहे। त्याला ही संधी मिळाली या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि पहिल्या ओव्हरसाठी तर वाकडी बीट या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय पोलीस दोरगे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। दोरगे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने आयोजक सुकेश भोपी यांच्या वतीने इथे आपल्याला आमंत्रित केलं जाते, यावं आपलं सहर्ष स्वागत। त्यांनी त्याच्या करिअरमध्ये 3 झेल देखील पकडलेल्या आहेत। तो पुष्कर अनिल पाटील, साई बोरवलचे मालक अनिल दादा यांचे चिरंजीव, त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे। कमी वयामध्ये खरं या खेळाडूला संधी मिळाली या संघामध्ये खेळण्याची। बरेचसे खरं युवा खेळाडू आहेत या टीम सोबत, त्यांचाही चांगला सपोर्ट नेहमी राहिलाय। तर जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये देवा पाटीलचा पहिला बॉल स्टिअर केला, ड्राईव्ह करत असताना बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर आणि कव्हरच्या मधून गॅप मध्ये सीमारेषा पार, पहिल्याच बॉलमध्ये वेलकम बाउंड्री 4 चौकार। मधून पहिल्या बॉलवरती चौकार पाहिला आणि अक्षय कडूचे आपण प्रवीण बॅटची स्टाईल, बॅट ग्रिप पकडण्याची स्टाईल जर पाहिले तर अतिशय आगळेवेगळे आहे। बराच अंश आपण पाहिला रोहित पाटील कोपरोलीचा पाहिला असेल, त्यानंतर एक नवापाडाचा खेळाडू आहे खरं तर अंकेश, त्यालाही आम्ही पाहिलं। स्टेप आउट झाले होते, पुन्हा एकदा बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर्ड केला, इथे आपण पाहिला डॉट। तर महाराष्ट्र पोलीस तथा वाकडी बीट सन्माननीय संजय दोडगे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले साहेब या व्यासपीठावरती, कारण 24 तास जागता पहारा समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक म्हणून आपण पाहतो। कोविड काळामध्ये केलेली दोडगे साहेबांनी जबाबदारी, आज अभिमान आम्हाला की आपण या स्पर्धेमध्ये आलात। सुकेश भोपी या स्पर्धेचे आयोजक नेरे विभाग प्रमुख यांच्या वतीनं दोडगे साहेब आपलं सहर्ष स्वागत, यावं। रिव्हर्सचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झाला, सेकंडचा कॉल, अतिघाई संकटात असं म्हणतात आणि इथे आपण मला सिंगल डबल मध्ये परावर्तित केलं या दोन्ही खेळाडूने। गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धाबा आल्या आणि धावसंख्येमध्ये आपण बदल होताना पाहता तब्बल 6 धाबा। अक्षय मस्करला आपण पाहता एखादर वाकडी शाखा प्रमुख, त्यांना ही स्क्रीनमध्ये पाहतात, हे देखील चांगले खेळाडू आहेत आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये आज संपूर्ण आपण पाहता VIP डायजवरती बसलेले सर्व मान्यवर आणि त्याचवेळेला आमचे महाराष्ट्र पोलीस त्यांचं या ठिकाणी आगमन इथे आपण होताना पाहत आहे। त्यांचंही मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय। पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये देवा पाटील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना फुल टॉस बॉल, यावेळेला देखील कव्हर्सला खेळले, इनफिल्डला क्लिअर करत बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये। अजित गवते टीमचा की प्लेअर आहे नेरे संघाचा, त्याने बॉलला थांबवलं आणि फक्त 2 धावा या बॉलवरती मिळाल्या बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा या टीमला। महाराष्ट्र पोलीस मंचावरती आपण पाहता सामन्याचा आनंद घेताना काही दिवसापूर्वी आमच्या साई बीटला कार्यरत होते, आज करता त्यांची ड्युटी आता इकडे लागली। नक्कीच त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करू। अनेक वेळा आम्हाला चांगलं सहकार्य देखील त्याने केलं हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये, किंबहुना फटाका स्टॉल असेल तेव्हा देखील आम्हाला चांगलं सहकार्य त्यांचं राहिलं। इथे बघा शॉर्ट कव्हरला फटका होता, क्विक सिंगल घेतली, थोडीशी खराब फिल्डिंग आहे, त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचलला। आणखीन एक सिंगल आली मागच्या सामन्यामध्ये 76चं टार्गेट आणि ज्यामध्ये 13 बॉलमध्ये सूरज पाटीलने 50 धावा ठोकल्या। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला खतर जितू 11 जयहनुमान नेरे संघाच्या अगेन्स्ट आकाश पाटील विंदरे त्याने 13 मध्ये 50 ठोकल्या होत्या कालच्या रात्रीमध्ये केवळच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि तिथे नेरे संघाला पराभूत व्हावं लागलं आणि तेव्हा आकाशने सांगितलं 9 ते 10 वेळेला नेरे संघाने आम्हाला पराभूत केला आणि पहिल्यांदा आम्ही त्यांना पराभूत करतो, त्यामुळे वेगळा आनंद
त्यांच्या वाट्याला आला. तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं नेरे संघ फार चर्चेमध्ये आहे. त्यामध्ये आणखीन एक संघ आपण पाहता नेरे गावचा छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, या टीमला आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने प्रदीप पाटीलने इनसाइड आउट खेळले आणि बॉल निघाला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डिंग लाजवाब, क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंगची पेशकश दाखवली धनेश गवते या क्षेत्ररक्षकाने. शेवटपर्यंत धावत गेले, त्याने आशा सोडली नव्हती आणि त्याच वेळेला आपण पाहता 1 रन त्याने या बॉलवरती वाचवली. 3 धावा घेऊन गेले दोन्ही फलंदाज. 3 रनने मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण पाहताय डोंगराच्या पाडा टीमच्या धावफलकावरती. न भविष्यात याचं आयोजन आपण पाहता सुकेशजी भोपी यांच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती स्वर्गीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी आणि या मैदानावरती आपण पाहता शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 बिंदासबाई ठोंबरे खतर बाईक सम्राट म्हणून त्यांना उपाधी मिळाली. 150हून अधिक बाईक आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक स्पर्धांना ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेल्या आहेत. न भूतो न भविष्यती असं हे व्यक्तिमत्व, दानशूरपणा आपण पाहिला त्यांचा. असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी एक कविता आहे मराठीमध्ये. आणि खरं तर आपण पाहिला बऱ्याच जणांकडे या समाजामध्ये भरपूर आपण पाहिले संपत्ती मंडळी आहेत, परंतु दातृत्व करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये. त्यामधील आमचे बिंदासबाई ठोंबरे समाजसेवा ईश्वर सेवा म्हणणारे बिंदासबाई आणि त्यांच्या खरं तर नावाला डेडिकेट करणारी ही स्पर्धा आपण पाहता शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025. प्रदीपसाठी फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, अतिथी मंचाला अभिवादन करणारा लॉंग अँड स्ट्रॉंग धमाका षटकार. स्ट्रोक्स गोलंदाज आहेत त्या ठिकाणी अजित गौतमी. मगाशी म्हटलं या संघाचा की प्लेअर आहे, त्याला कमबॅक करावं लागेल. ओव्हर द स्टम्प्स, नेक्स्ट बॉल थोडासा बाहेर काढला, बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचांनी. मात्र या चेंडूला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा धावफलकावरती बिनबाद 19. षटकार आल्यानंतर मात्र लाईन लेंथ बिघडली आणि हे स्वाभाविकच असतं एखाद्या गोलंदाजासमोर, परंतु या परिस्थितीला कमबॅक करणं तितकंच गरजेचं आहे नेरे टीमसाठी अजित गवते या खेळाडूच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, याही वेळेला शॉर्ट टर्म पूल केला प्रदीप पाटील. अनस्टॉपेबल इनिंग खेळतो मैदानामध्ये. सलगचा हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक आमच्या अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा गगनचुंबी षटकार. कमाल कॅच साठी इथे 300 रुपयाचं पारितोषिक आणि इथे मानकरी ठरलाय तो रुपेश भोपी. खरं तर आपण पाहिलं आमचे पोलीस साहेब बसले त्यांच्या दिशेने हा फटका होता आणि चांगला फटका पाहिला प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून. 6 धावा षटकार वन्स अगेन. 25 वरती पोहोचला बॅटिंग करताना डोंगराचा पाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह यावेळेला आपण पाहिलं लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती हलक्या हाताने खेळले. त्याच वेळेला आपण पाहिलं 20 मध्ये खेळत असताना सिंगल रन घेतली दोन्ही फलंदाजाने. सेन्सेबल क्रिकेट, कारण पहिल्या 2 बॉल होते 2 मोठे फटके आले, त्यानंतर सिंगल घेणं हे गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि ते स्ट्राईक रोटेट करत असताना प्रदीप पाटील आपण पाहिलं. धावसंख्येमध्ये बदल, 26 रन 1.3. चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता. डोंगराचा पाडा तलोजा MIDC परिसरातला हा संघ आहे. तर एका बाजूला आपण पाहता नेरे दुंद्रे विभागातील हा खत संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, या टीमला आपण पाहता अजित गवतेची सेना मैदानामध्ये खेळत असताना. राऊंड विकेट, वन्स अगेन फुल टॉस. या वेळेला मोठा फटका कॅपिटलाइज झालाय आणि निघाला बॉल. नशिबाचा फटका म्हणावा लागेल, बॅटच्या टोएनला लागला आणि बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा निर्णायक षटकार.
मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि काय फटका मारलाय त्याला देखील विश्वास नव्हता हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॅटच्या टोनला लागला आणि त्याच वेळेला आपण पहिला बॉलने चांगलं एलिव्हेशन घेतलं आणि अंतर देखील कापलं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन स्लॉगिटचा प्रयत्न, फटका फसला. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल का बॉल, गेला होता परंतु झेल कॅरी करता आली नाहीये. त्यामुळे जीवनदान अक्षय कडूला नक्की मिळेल. 1 रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना डोंगराच्या पाड्या टीमला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती बिनबाद 33. पुन्हा एकदा तर अमित गवते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. अमित भाई या व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीनं आम्ही आयोजक सुकेश भोपी यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. ओम साई बोरवेलचे सर्वे सर्वा अनिल शेठ पाटील साहेब त्यांच्या समेत मयूर भाई यांना विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावरती. 33 धाबा. फुलटॉस बॉल इनसाइड आउट. कव्हर्सला केले गॅप मध्ये फटका, निघाला बॉल त्या ठिकाणी दणदण करत सीमारेषा पार. रन्स मधील 4. एंड इज बेल चौकार. पाणी घेऊन चला. आमचे अंपायर सँडी पालकर व्हायब्रेटर अंपायर आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता कैलास भोईर आपटा, तिसरे पंच हिरामन भोसले कर्नाला, 3 अंपायर. आणि आज ड्रेस कोड बघा खरं तर आपण पहिला भगवा त्यांनी परिधान केलाय. या स्पर्धेला डेडिकेट करणार हे कलर आहे. तर रोशन आपण इथे सन्मान करूया. खऱ्या अर्थानं आताच आपण उल्लेख केला की साई बीटला देखील आपण दोरगे साहेबांना पाहिलं. रोशन पाटील यांचे अगदी परम मित्र तारागावचे रोशन भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आपण पाहतो. परंतु आज इकडे आपण वाकडी बीट साठी आपण साहेबांना पाहतो ते संजय दोरगे साहेब यांचा इथे शुभ सन्मान. खरं निग्रणाय सदरक्षणाय की 24 तास जागता पहारा समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा घटक म्हणून आपण ज्यांना पाहतो. आणि आज कोविड कालामध्ये मागची काही आपण वर्ष पाहिली की कोविड कालामध्ये ज्यांनी खरं तर तमाम जनतेसाठी दमदार योगदान दिला ते दोरगे साहेबांचा इथे शुभ सन्मान. एवन जोडी सुकेश भोपी साहेब निरेंद्र विभाग प्रमुख आणि अक्षय मस्कर शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपण दोरगे साहेबांचा शुभ सन्मान. तर टॉस साठी धाकटाकांदा संघाचा संघनायक आणि हरिग्राम संघाचा संघनायक यावं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या धावफलकावरती तब्बल 37 लॉस ऑफ 0 विकेट्स. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. मागच्या ओव्हरमध्ये अजित गवतेने तब्बल 25 धावा खर्च केल्या. सर्वात महागडं षटक राहिलं नेरे संघासाठी आतापर्यंत. अजून 2 षटकं बाकी आहेत. प्रदीप पाटीलने शेवटचा बॉल ज्या पद्धतीने फेस केला तो डबल माइंडेड स्ट्रोक होता. त्याला सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती परंतु नाईलाज असतो हा बॉल फुलटॉस आला. त्याने इनफिल्डला क्लिअर केला आणि चौकार त्या बॉलवरती मिळाला. बॅटिंग करताना डोंगराचा पाडा टीमला प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. जर तुम्ही प्रयत्न केले नक्की धाबा येतील. ऑनस्क्रीन आमचे योगेश मडवी समालोचक डोंबिवली, कल्याण, रायगड अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आवाज सध्या दुमदुमतोय. रिव्हर्सचा प्रयत्न अक्षय कडूचा होता पण तो मिसटायमिंग स्ट्रोक आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहिला लेग बाईज. यस स्ट्रोक मिसटाइम नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा बॉल सँडी पालकर यांचा इशारा आला. लेग बाईजच्या स्वरूपात एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. 38 धावा धावफलकावधी. फ्लड लाईट्स आता ऑन झाल्यात. रात्रीचं क्रिकेट आणि डे क्रिकेट यामध्ये भरपूर फरक असतो. आणि हा खरं तर 17 आपण जर पाहिला संधी प्रकाश ज्यामध्ये जास्त खरं तर उजेड देखील नसतो आणि त्याचवेळेला आपण पाहिला थोडासा अंधुक वातावरण असतो. आणि इथे आपण पाहता आयोजकांचं कौतुक करायला लागेल. त्यांनी या ठिकाणी फ्लड लाईट ऑन केलेत. योगेश मडवी यांना आपण ऑनस्क्रीन पाहताय. आजच्या खरं तर रात्रीचे समालोचक पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फक्त ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी वाईड स्ट्रॉंग ऑफला फील्ड केला बॉलला. सेकंडचा कॉल नकार दिला अक्षय कडूने. अगदी योग्य कॉल कारण डीपमधून भरपूर वेगवान थ्रो पाहिला. रॉकेट थ्रो पाहिला. जर का रिस्क घेतली असती तर कदाचित रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. शंकर जाधव डीपमध्ये खरं तर अतिशय विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे नेरे संघासाठी. तो शंकर जाधव त्या ठिकाणी वाईड स्ट्रॉंग ऑफला उभा आहे. या षटकामध्ये फील्ड करत असताना स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा आपण पाहिला अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन त्या ठिकाणी अक्षय कडू खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला मोठा फटका खेळता येत नाहीये. त्यामुळे दबाव थोडासा आता या षटकामध्ये क्रिएट करतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या ओव्हरमध्ये 40 धाबा आल्या आमचे हिरामन भोसले. एक कालचे खरतर कर्नाटक विभागातील अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची भूमिका आहे. सध्या खरतर झेडपी शाळेवरती ते खरतर कार्यरत कर्मचाऱ्याची भूमिका देखील आहे. त्याचबरोबर आपण पाहताय अंपायर्स म्हणून त्यांची भूमिका राहिली. या बॉलला शॉर्टर्म पूल करायचा होता. स्वतःवरती हातास निराश झाले प्रदीप कारण त्यांना माहित होता हा बॉल अगदी लांब लचक मारता आला असा तो प्रॉपर टाइम करता आलेला नाहीये. थोडासा आपण पहिला गती काढली होती. कमी गतीचा बॉल. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. त्याचा फायदा मात्र फिल्डिंग टीमला झाला. आणि इथे मात्र आपण पाहिला कमबॅक आता नेरे संघाचं पाहायला मिळेल. मागच्या ओव्हरमध्ये आल्या 25 धाबा
आणि खरं तर या गोलंदाजाने विकासने या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक देखील टाकलंय. कालच्या रात्रीमध्ये मेडन षटक विकासच्या माध्यमातून पाहिलं. तो विकास पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेला लॉंग अँड स्ट्रॉंग. मागच्या बॉलचा राग मात्र या बॉल होती काढला जो मिस झाला होता. इथे मात्र ताकद वापरली आणि लांब लचक असा संदीप पालकर यांचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम. क्या बात आहे. षटकार. मागे आले आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होते. आक्रमक फटका. हिरामन भोसले ऑन स्क्रीन. आमच्या पंच या स्पर्धेच्या आजच्या रात्रीमध्ये संदीप पालकर यांच्या पण अदा पाहिली होती. वायब्रेटर अंपायर. भरपूर चांगला इशारा त्यांच्या माध्यमातून षटकाराचा पाहायला मिळाला. सोमनाथ त्यांची कॉपी करतात. इनसाइड आउट. पुन्हा एकदा गुडघा टेकत मागचा पाय वाकवला शंकर जाधव. बॉल पर्यंत पोहोचले होते पण झेल कॅरी करता आली नाहीये. आणि इथे आपण पाहता 3 धाबा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 3 धाबा घेऊन गेले आणि इथून मात्र धावसंख्या आपण जर पाहिली यस 2 धाबात माफी असावी. या बॉलमध्ये 2 धाबा आल्या. 48 वरती पोहोचला बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. धावा खर्च केल्या फक्त 9. आता 1 षटक बाकी आहे. किती धावा होतील पहिल्या सत्रामध्ये सेट हे आपल्याला पाहायचं आहे. खूप चांगलं साऊंड सिस्टम. क्रिकेट विथ एंटरटेनमेंट. 48 धावा आहेत धावफलकावरती. 1 षटक बाकी आहे. 16च्या सरासरीने आल्या. अक्षय मस्कर सध्या चर्चा टेन्शनमध्ये आहेत. आय थिंक मोबाईलमध्ये बसत आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहे. कदर वाकडीचे शाखा प्रमुख आणि एमन जोडी सुकेश बोबी अक्षय यांच्या माध्यमातून आयोजन सध्या आपण पाहत आहे. या बॉलला थोडासा बाहेर काढला. बॉलला वन्स अगेन आपण पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र या षटकाला सुरुवात केली. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी स्वराज गवते हा खेळाडू. पहिलाच बॉल त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा पंचाने मात्र घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 49 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट केल्याचा प्रयत्न अक्षय कडू संघर्ष करतो आणि यावेळेला आपण पाहिला स्टंपिंगच्या साह्याने किंबहुना विकेट आहे. काय यस बॅट कट आहे. डेफिनेटली अगदी योग्य निर्णय. इथपर्यंत आवाज आला होता त्यामुळे आपण पाहिला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाजूला. पहिला धक्का असेल. डोंगराच्या पारा टीमला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अक्षय कडू या फलंदाजाला. तर या खेळाडू 7 फटक्या खेळाडू मैदानाकडे चालला ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. नेरे संघाच्या विरुद्ध पुष्कर 11 नेरे संघाच्या अगेन्स्ट 0वरती नॉट आउट राहिला आणि त्याने एका बाजूला कोपरोली संघाच्या अगेन्स्ट त्याने 19 धावा केल्या. आणि यानंतर मात्र आणखीन एक सामना त्याच्या वाट्याला आलाय. आणि या मॅच मध्ये आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 फटके हा देखील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. त्याच्याबरोबरने प्रदीप पाटील मान फॉर्म सबसे कातिल काय बॅटिंग केली त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये. वैयक्तिक 9 बॉलमध्ये 29 धावा केल्या. शेवटचे 5 निर्णायक चेंडू. बॉलिंग मार्कमध्ये स्वराज गवते कमबॅक करतोय. धीम्या गतीचा बॉल. पिकअप शॉट. जणू काय पॅव्हलियन मधून सेट होऊन आला की का हा खेळाडू. आणि बरोबर त्या ठिकाणी खेळाडू कक्षाच्या बाजूला हा फटका. 6 धावा. षटकार 50 अप. 55 धावा धाव फलकामध्ये डोंगराच्या पाडा टीमच्या माध्यमातून.
षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. प्रतीक सुरते असेल, भागेश, सूरज पाटील, ज्यामध्ये सूरजने 13 बॉलमध्ये 50 धावांची विध्वंसक इनिंग साकारली आणि इथे 7च्या बॅटमधून षटकार पाहिला. 4 दिवस रात्रीमध्ये स्कोर कमी झाला, पण आता शेवटच्या 2 रात्रीमध्ये जास्त धावा आल्या. हे देखील वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं आणि या मैदानाचं. आणि मैदान आपण म्हटलं तर सर्वाधिक धावा 40-45 धावा आपण मागच्याही रात्रीमध्ये पाहिल्या. परवाच्या रात्रीमध्ये तर 50च्या आतमध्ये धावा देखील डिपेंड झाल्या. व्हाईट बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन शरीरापासून दूर ठेवला. गोलंदाजावरती प्रेशर. स्वराज गवतेची लाईन खराब पाहायला मिळाली. सलग हा दुसरा व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव कधी 58. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर आपण पाहिलं या मैदानाला आपण पाहिलं तर या मैदानामध्ये डे क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं भरपूर षटकार चौकारांचा वर्षा होताना पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य आपण जर पाहिलं पहिल्या 4 रात्रीमध्ये धावा फार कमी होत्या, परंतु आज धावांचा पाऊस पडतोय. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने फटका. डीपमध्ये फिल्डर होते त्यांच्या अगोदर मात्र तटिया सर्कलच्या आतमध्ये बॉल थांबवलाय. अविनाश पाटील त्या ठिकाणी होते. 1 रन या बॉलमध्ये मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. 59 धावा. 60+ टार्गेट बनवायचं आणि अजून 3 बॉल बाकी आहेत. 7 पर केला हा बॉल. वन्स अगेन अनादर बन. व्हाईट बॉलचा इशारा. लाईन खराब होती. दबाव थोडासा स्वराजवरती आहे, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेप्थ ओव्हर ज्याला म्हणता येईल. या ओव्हरमध्ये जर कमी धावा खर्च केल्या तर पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना कॉन्फिडन्स वाढेल. त्या अनुषंगाने मात्र स्वराजला कामगिरी करावी लागेल. पायात टाकला यॉर्कर बॉल. खोदून काढला अक्षरशः. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये जबरदस्त फिल्डिंग. थ्रो देखील तितकाच ॲक्युरेट पाहिला. अर्ध्या विकेटवरती आले होते त्या ठिकाणी. विकेट किपर बॉलला पकडलं. त्यात जर मी आपण पाहिला 1 रन या ठिकाणी मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. 61 धावा धाव फलकावरती लागतात. 1 गडी बाद 61. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वैयक्तिक 10 मध्ये 30 वरती खेळतोय प्रदीप पाटील. टॉस केला बॉलला. रायझिंग आणि सरप्रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडला. बॉल थोडासा उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आणि इथे आपण पाहिला शेवटच्या ओव्हरमधला निर्णायक डॉट बॉल स्वराज गवते यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये शंकर आहे त्या ठिकाणी. फेकी अतिशय योग्य राहिली. इथे 1 रन मिळाली. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात फिल्डिंग करणाऱ्या नेरे टीमला मिळाला. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना धावा आल्या धावफलकावरती तब्बल 2 गडी बाद 62 धावा. 24 चेंडूमध्ये 63 समीकरण उभं राहिलं या ठिकाणी नेरे संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना डोंगराच्या पाड्या टीमने उभं केलंय. या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज. महाराष्ट्रातील ताकदीचे समालोचक आमचे खरं तर सिनियर समालोचक जयजी भोसले सर यांच्याकडे आपण जाऊया. तत्पूर्वी रॉकस्टार प्रवीण. मैदानासाठी या विकेटसाठी जी मेहनत घेतली त्या अर्थातच आपण या ठिकाणी पाहू शकाल. भरत पाटील आमचे सिनियर क्रिकेटर, गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाचे हे सर्व शिलेदार तुम्ही सर्व खेळाडू पाहू शकाल ज्यांनी मेहनत घेतली. त्यापैकी भरत पाटील आमचे सिनियर वरिष्ठ खेळाडू वाकडी क्रिकेट संघाचे, गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे कोच भरत पाटील, नवनाथ पाटील, रुपेश भोपी, हनुमान मस्कर, किरण पाटील, आकाश गायकवाड, सचिन मस्कर, स्वप्नील पाटील, आदेश मस्कर, आदेश हेअर सट कटिंग सलूनचे ओनर तथा आदेश चायनीजचे कॉर्नरचे ओनर आदेश मस्कर, प्रेम भोपी, विकी मात्रे, प्रमोद भोपी, बबल्या, ओमकार पाटील, मोहन भोपी, देवेंद्र भोपी, रोहित बिकावले, सुधीर चोरगे, दीपक पाटील, केतन पवार, आविष्कार पाटील, अनिकेत पाटील, ओमकार पाटील, प्रसन्न पाटील, राम पाटील, प्रशांत गायकवाड, सार्थक मस्कर, प्रेमदास मस्कर, सौरभ मस्कर या सर्वांचा तसेच गंगाधर शेठ मुंडे जे आमचे खऱ्या बीडवरून पाहुणे 5 दिवस रात्री या स्पर्धेसाठी आलेत. नेरीधुंद्री विभाग जेसीबी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गंगाधर शेठ मुंडे आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो.
स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो आपण जो आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जसा करण अंबाला ज्याचा फॅन आपण पाहताय हनुमान अंबाला 8 मिडन ओव्हर मित्रांनो याच्या नावावरती आपण पाहू शकाल. पहिली सुरुवात केली त्यांनी विघ्नार्था क्रिकेट संघापासून, छोटा होता केवल्याच्या मैदानावरती मिडन ओव्हर, तिथून गेला गावदेवी क्रिकेट संघ वाकडीमध्ये, तिथे त्यांनी 2 ते 3 मिडन ओव्हरचा विक्रम, तिथून प्रवास झाला गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी, तिथून त्याचा 5 ते 7 मिडन ओव्हरचा रेकॉर्ड. टोटल जर आपण विचार केला 8 मिडन ओव्हरचा विक्रम त्याच्या नावावरती आपण पाहू शकाल. आणि सध्या 10,000ची शूज त्यांची नवीन खरेदी पाहू शकाल मित्रांनो. पहिल्या 4 रात्रीत ते चेहऱ्यावरती तेज नव्हता, परंतु शेवटच्या 5 रात्रीमध्ये अतिशय खुश दिसतो मित्रांनो आपण तो हनुमान अंबाला. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जयेश पाटील सर यांच्याकडे, जयेश भोसले सर यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच रोशनजी पाटील सर, धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात या आधीच्या सामन्यामध्ये ते योगीजी मडवी सर, आणि धन्यवाद प्रवीणजी गायकर. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा अर्थात तालुका प्रमुख चषक 2025चा हा अभूतपूर्व सोहळा. प्रमुख आयोजक आदरणीय सुखेजी बोपी साहेब, शिवसेना नेरे दुनरे विभाग प्रमुख तथा गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी, आणि अगदी आपण पाहतो आहोत आदरणीय अक्षयजी मस्कर साहेब वाकडी शाखा प्रमुख, आणि या स्पर्धेचं जनक अर्थात ज्यांच्या आधारस्तंभ आदरणीय श्री रुपेशजी ठोंबरे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख पनवेल विधानसभा यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा तालुका प्रमुख 2025. मैदानाच्या आतमध्ये रंगणारी सामना एका बाजूला पाहायला मिळतोय संघ तो अर्थात स्वर्गीय खुशाल इलेवन डोंगराचा पाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत पुष्कर इलेवन नेरे बी. या दोन संघांदरम्यानची लढत नुकता टॉस जिंकला होता तो नेरे टीम संघाने, आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि अर्थात बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये रन्स बनवण्यात आला डोंगराच्या पाडा या टीमने. 62-63 धावसंख्येचं टार्गेट, 15.75च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराव्या कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये दाबूयात. स्वराज ऑन स्ट्राईक, पहिला बॉल, पहिला चेंडू खोला टाकला, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल प्राप्त होईल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती सिंगल येत असताना पाहायला मिळाली. पहिला षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्क वरती 7 फडकेला आपण पाहत आहोत. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा पाहायला मिळालाय. ज्ञानेश ऑन स्ट्राईक, लोड फुल टोस, ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हा आकर्षक अद्भुत षटकार. बॉल आला आणि अर्थात कैलाजी भोईर सर यांनी सांगितलं की DRS चा कॉल इथे करण्यात आलाय, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येईल, डिसिजन पेंडिंग आहे. वेस्ट साईड जास्त आहे की नाही याची शहानिशा इथे होत असताना नो बॉल आहे, इट्स अ नो बॉल. हिरामनजी भोसले सर यांनी आवर्जून जसा कॉल आला ना त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं इट्स अ नो बॉल. त्यांची दूरदृष्टी चांगली आहे आणि खऱ्या अर्थानं हा इथे षटकार आला. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना सँडी पालकर आणि कैलाजी भोईर यांना आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, केवळ एक सिंगल येईल. चांगली फेक, रन्स आली 1 एकेरीच्या मदतीने. स्कोर कार्ड वरती धावा त्या 9 धावा. एक फॅन्टास्टिक स्टार्ट, एक फॅब्युलस स्टार्ट इथे प्राप्त करून दिली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन, ज्याला आपण नेहमी म्हणतो ना ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. सोमनाथजी पाटील यांना आपण पाहतो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अगदी त्याच वेळेला सँडी पालकर यांना आपण आणि तथा कैलाजी भोईर ऑफिशियल 3 कामकाज करतायत. पुढ्यात टाकला होता बॉल, फुलर लेनचा पाहायला मिळाला, ऑन साइडला खेळले, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये. पावलेचं षटक आहे. तुम्हाला पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यावा लागेल. प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवावे लागतील आणि त्यासाठी प्रयत्नशील आघाडीचे दोन्ही बॅटर असणं अत्यंत आवश्यक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ज्या वेळेला बाईक मिळाली होती धनेशला आणि हा बॉल उजव्या सीच्या बाहेर वॉड स्ट्रोक ड्राईव्ह केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय चौकार. स्क्वेअर ड्राईव्हचा हा अद्भुत आविष्कार. आपण नेहमी म्हणतो ना मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही हा स्क्वेअर ड्राईव्ह अद्भुत होता. गणेश गवतेच्या बॅटमधून फुलर लेनचा ड्राईव्ह केला. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. चेंडूवरती येईल. सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने हव्याच्या यशाची चव चाकण्यासाठी जी हवी होती जी धावसंख्या ती इथे आली आहे. 15 बनल्यात. ऍक्शन रिप्ले. हा ड्राईव्ह आपण पाहताय वॉड स्ट्रोक अगदी उजव्या सीच्या बाहेर फुलर लेनचा बॉल होता आणि हा ड्राईव्ह पहा काय स्ट्रोक खेळला होता. यासाठी या खेळाडूच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर पुन्हा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. या वेळेला पार्टी जॉईन केली आहे स्वराजने. त्याच्याही बॅटमधून चांगला स्ट्रोक येतो. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या जिथे पोहोचते तिथे 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 63चा पाठलाग करत असताना जी काही रिक्वायर्ड रन रेट होता तो इथे प्राप्त झालेला पाहायला मिळतोय. पण पूर्वार्धामध्ये हा आपण ग्राफ पाहतोय जो स्क्रीनवरती. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. उत्तरार्धामध्ये 17 आल्यात. ही जमेची बाब आहे. विकेट प्राप्त केलेली नाहीये. पहिल्या षटक संपलंय 17ला विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. सुरुवात दमदार झाली. वजनदार आणि शानदार देखील. परंतु उत्तरार्ध कसा राहतो अर्थात शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाणार यात मात्र शंका नाही आहे. लक्ष मोठं आहे. इरादेही तितकेसे मोठे घेऊन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती आपण धनेशला पाहतोय परंतु त्याची बॅट कशी बोलते. 4 बॉलमध्ये 12 वरती तो नॉट आउट खेळतोय. त्याच्या बॅटमधून अद्याप आपण एक षटकार पाहायला मिळाला. मागील मॅचचा परफॉर्मन्स पहा. त्याने 5 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याची बॅटिंग राहिली 12 बॉलमध्ये 23 धावा अंबिलीच्या अगेन्स्ट. आणि या सामन्यामध्ये काय वाढून ठेवलं 12 वरती तो अद्याप नॉट आउट आहे. संघाचा महत्वाचा खेळाडू अक्षय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल थेट यस्टनचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय. सेलिब्रेशन स्टार्ट नाव. अक्षय कडू बॅटर डिपार्च होतोय. तो धनेश गवते बॅक टू द पॅव्हेलियन. वरती आपण पाहत आहोत गोलंदाजाची ऍक्शन तुम्ही पाहताय. हा बॉल डिलिव्हर्ड केला फुलर लेनचा आणि तदनंतरचं सेलिब्रेशन पहा. दोन्ही हात हवेमध्ये उंच केलं आणि होय मी ही मॅचची गोल्डन विकेट प्राप्त केली आहे. आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात अक्षय कडूला पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करणं किंवा गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला हवीशी जी खुराक असते ना विकेट स्वरूपाची ती ज्या वेळेला त्याला प्राप्त होते ना तो अनेक वेळेला अधिक घातक बनतो. हा गोलंदाज त्याच रीतीचा राहिला. विकेट प्राप्त त्याने केली आहे. नवीन बॅटर अजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. अजित गवतेला आपण पाहत आहोत. मागील मॅच मध्ये 3 बॉल 10 धावा आणि अगदी त्याच वेळेला अंबिलीच्या अगेन्स्ट 5 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. परंतु संघ अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली ही नाव त्याला किनारी लाव असं संघाचे साथीदार म्हणत असतील. कारण महत्वाचा फलंदाज इथे बाद झालाय. 17ला 1. 17 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू आता 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 46ची आवश्यकता. 17 म्हणल्यात 17 बॉलमध्ये 46 अजूनही बनवायचे आहेत.
पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करणारा गोलंदाज अर्थात गोलंदाजी मार्कवरती अक्षय कडू दाखल होतोय. गोलात टाकला पुन्हा एकदा फर्निचर दिसतोय. लाकूड तोड्या गोलंदाज आहे. होय इथे फर्निचर त्याने केलं दिसतोय आणि फलंदाज होईल तो अर्थात गोल्डन डकचा शिकार अजित गवते देखील बाद. सुप्रसिद्ध वीट सप्लायर्स तथा हरिग्राम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. सुरेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर नाना म्हात्रे साहेब यांचंही आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं. सन्माननीय सुरेश भोपी साहेब यांचंही आगमन सुकेश भोपी यांच्या वतीनं सन्माननीय सुरेश पाटील साहेब नाना शेठ म्हात्रे यांना विनंती असेल आपण यावं. अमित भाई गवते आपण देखील यावं. अनिल शेठ पाटील मयूर शेठ पाटील आपल्याला विनंती असेल आपण देखील यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही व्यासपीठावर आपला आमंत्रित करतो यावं. मागील 2 सामन्यामध्ये 11 बॉलमध्ये 30 धावा कुठून काढणारा शंकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं तर ज्यांनी 3 हॅट्रिक पाहायला मिळाल्यात 4थी हॅट्रिक पाहायला मिळेल का. विकेट टेकर गोलंदाज ऑन हॅट्रिक अक्षय कडू 2 बॉल 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. थेट यष्टांचा वेध घेणारे चेंडू त्याने हाताले यावेळेला होय हॅट्रिक संपादन होतीये आणि या स्पर्धेतला 4था गोलंदाज अक्षय कडून एक मोठा कारनामा नोंदवलाय. त्याने आपल्या पेचामध्ये एक मानाचा तुळा रोवलाय. विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. तीन विकेट प्राप्त करत असताना या सामन्यामध्ये शिरकाव केला आणि काय मॅग्निफिसंट बॉलिंग इथे पाहायला मिळाली आहे. अक्षय कडूने सळो की पळो करून सोडल्या प्रतिस्पर्ध्याला आणि दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुलतान बनकर आया कर. आणि होय हा खेळाडू सुलतान बनूनच मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रतिस्पर्ध्यासाठी. यावेळेचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न अद्याप एक लीडिंग विकेट टेकर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जाईल. 8 विकेट संपादन अद्याप केल्यात या गोलंदाजाने. कमी गतीची गोलंदाजी करतो परंतु निष्णात आहे यष्टांचे वेध घेणारे चेंडू टाकण्यामध्ये आणि तथा अगदी आपण हे विकेट टेकर गोलंदाज तुम्ही पाहता अक्षय कडू लीडिंग विकेट टेकर 8 विकेट त्याने घेतल्यात. 22 बॉल मध्ये त्याने खर्च केलेला 3 इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात. आदेश 6 विकेट त्याच्या नावावरती आहेत. रोहितच्या नावावरती 5 विकेट राहिल्यात. विकेट टेकर गोलंदाज हा लेखाजोखा पोचवला गेलाय. यावेळेला देखील कमी गतीने आता वेध लागले ते मेडन ओव्हरचे इथे लगातारचे 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळाल्यात. एकंदरीत या स्पर्धेमध्ये सोमनाथजी 4 मेडन ओव्हर पाहायला मिळाल्यात आणि 5वी मिळायला मिळेल का. अजय राहिला होता तो धाकटा खांदाचा पहिला गोलंदाज त्याने मेडन ओव्हर टाकली. रोहित राहिला होता तो मोहाचा त्याने मेडन ओव्हर टाकली आहे परंतु हे षटक कमी गतीचा आणखीन एक गोलंदाज या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक विथ द मेडन ओव्हर. वॉट गोलंदाजी फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस. टाळ्या व्हायला हव्यात अक्षय कडूसाठी मेडन ओव्हर आणि तथा विकेट हॅट्रिक देखील. या खेळाडूने एकाच सामन्यामध्ये 19 धावा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तदनंतर 3 विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर. यापेक्षा कारनामा अजून काय हवा संघाला. संघ यापेक्षाही अधिकची काय अपेक्षा करेल किंवा गाव काय अपेक्षा करेल. कारण डोंगराचा पाडा टीम कडून या खेळाडूने जो काय कारनामा केलाय हे स्क्रीनवरती तुम्ही पाहता हे सेलिब्रेशन राहिलं होतं आणि शांत स्वभावाचा आहे. अक्षयकडे आपण जर का आपण पाहिलं ना तर तो संयमाने खेळतो, शांत स्वभावाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याचं वावरणं हे संघासाठी फार उपयुक्त ते दायक लाभलंय कारण तो मैदानाच्या आतमध्ये त्याने जास्तीचा आक्रमक पाहायला मिळाला नाही. विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज मला वाटतं संपूर्ण मैदानभर नाचत फिरला असता. पुढचा बॉल
हा फ्रॅकर ऑन साइडला आल्या पहिल्या बॉलवरती स्वागत केलं अनिकेतचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना ठोकला हा षटकार. हे देखील स्पर्धेचा आनंद त्यांच्या वतीने डोंगराचा पाडा क्रिकेट संघासाठी नेहमी दमदार योगदान लाभले. पंकज आपलंही सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला बाटर अर्थात स्वराज मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. त्याने अजूनही सांगितलंय प्रतिस्पर्ध्याला इन्व्हिटेशन दिलंय आणि इथे खुणावलंय की सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. लढवय्या वृत्ती आहे त्याची मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 40 धावा बनतात बनवण्यासाठीच मी मैदानाच्या आतमध्ये आलोय. हा आविर्भाव त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. जणू काय त्याने वज्र निर्धार केलाय की मोठे स्ट्रोक मी मैदानावरती खेळणार. 11-40 उजव्याशीच्या बाहेर दिशाहीन राहिला. मॅच ऑन, गेम ऑन. सामना अजून संपलेला नाही. मैदानावरती खूप काय पाहायला मिळेल. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी है. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रीलला विसरा आणि आता रियालिटी मध्ये या हेच सांगितले प्रतिस्पर्ध्याला स्वराजने कारण इथे मी अजून मैदानावरती आहे. उजव्या एसीच्या बाहेर इन्व्हिटेशन डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जिथे स्किट झालंय आणि चेंडूने ओलांडली सीमारेषा. मिथिल धावा 4 हा आलाय चौकार. जातलं मागं तू फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. 16 साडी आपण इतकंच म्हणू शकतो. सामना जिवंत राहिलाय. येणारे 10 बॉल आणि 35 ची आवश्यकता या सामन्यामध्ये आहे. 10 चेंडू आणि 35 धावा. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला बाटची आतली कडा घेतली. ते यष्टिरक्षकाचा भेद घेतो अनिकेतने. इथे मात्र आपण पाहिलं एक चांगला बॉल इथे हातात आला. डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये शिरकाव इथे होत असताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय साइड आर्म कॅमेरा अँगलने हा चेंडू इथे दाखवण्यात आला होता. उजव्या एसीच्या बाहेर हा पाहायला मिळाला. साइड अँगलने आपण हा चेंडू इथे पाहिला. आतली कडा घेतली जिथे चायनीज कट पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा भेद. ऍक्शन रिप्ले फ्रंट कॅमेरा व्ह्यू ने तुम्ही पाहत आहात. विविध कॅमेरा अँगलने हे क्षणचित्र इथे दाखवण्यात येत असताना पाहायला मिळाले. संदेजी शेळके पुढचा बॉल. हा फ्रॅकर यावेळेला बॅटच्या टोला लागलाय. एलिव्हेशन प्राप्त होतंय का. एका हातामध्ये ब्लफ काढलाय, आंबा काढला मी म्हणेन. फलंदाज इथे होईल तो बाद. 7 फडकेने हा झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 4 स्वराज बाद. रिप्ले पहा. बॅटला परफेक्ट मिडल करू शकले नाही. वरच्या भागाला लागला परंतु इथे हा झेल पाहण्याजोगे होता. बॉडीचं संतुलन पहा. जणू काय ब्लपच काढला त्याने आणि अशा रीतीचा झेल इथे 7 फडकेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले हा फॉर्म पूल केला होता. हा साइड कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. चेंडूवरती गेला. मी कोकणातला आहे. मी तर म्हणेन बाजूला जर आंब्याच्या बाग आहेत ना तर इथे आंबाच काढला होता त्याने. एकाच हाताने उडी घेतली आणि हा झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. 28 ला 4था धक्का. आता मॅच खुली झाली आहे. 8 बॉल आणि विजयासाठी 35 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेतचा हा बॉल होय. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. ही गोलंदाजासाठी चपराक नव्हती. कदाचित ही चपराक या सामन्यामध्ये त्याने आपण आल्यासाठीची ही देखील होती. तो उशिराने आला. 7 बॉल 29 ची आवश्यकता. एखादा मोठा फटका शेवटच्या षटकामध्ये चुरशीची मॅच बनेल आणि हवा तो मोठा स्ट्रोक येईल का या बॉलवरती. शेवटचा चेंडू राहिला एक शेष. येईल का फटका विशेष. स्कोर कार्ड वरती 34 ला 4.
हा बॉल उजव्या सीच्या बाहेर डॉमिनेट केलं शेवटच्या चेंडूवरती अनिकेतने फलंदाजला आणि अर्थात अर्जुनला इथे डॉट बॉल आलाय. 2 चेंडू 6 वरती, 2 नॉट आउट आहे. उर्वरित चेंडू राहिले ते 6 बॉल आणि 29 ची आवश्यकता. ही बॅटिंग मॅच समरी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग प्रदीप पाटीलने केली. 12 बॉल 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अक्षय कडू 10 बॉल 16 धावा त्याने बनवल्या आणि त्यावेळेला शिवन्ना फडकेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 बॉल 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. बॉलिंग अनालिसिस पूर्वार्धामध्ये स्वराज 7 बॉल जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं स्वराजने 14 धावा खर्च केल्या होत्या, विकेट प्राप्त केली होती. परंतु उत्तरार्धामध्ये बॅटिंग महत्वाची होती, ती झालेली नाहीये. 34ला 4 ही दयनीय अवस्था नेरे टीमची पाहायला मिळते. 6 बॉल 29 ची आवश्यकता. छोटासा ब्रेक घेऊया. असा गेलो आणि असा आलो. डीजे कडून एक मधुर संगीत ऐकू. खुल्या गटाची आणखीन एक मॅच, परंतु हा सामना बनेल का हे देखील आपण पाहूया. 34ला 4 ची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, त्याने टिपला झेल. 7 फडकेने आणखीन एक झेल टिपला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहिलं ना तर एक चांगला झेल इथे टिपण्यात आला सेवंदा फडकेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले बॅटला प्रॉपर मिडल करू शकले नव्हते. शरीरापासून दूर खेळ, बॉडीचं संतुलन चांगलं बनलं नव्हतं आणि एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. परंतु सँडी पालकर यांची अदा, ज्या अदेमध्ये ते उभे होते, ज्यावेळेला कॅच गेला त्याच रूपामध्ये ते अजूनही उभे होते. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 34ला 5 येणारे चेंडू राहिले ते 5 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता 29 ची. तर विचुंबे गावचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर, फिजिकल फिटनेस बाला म्हात्रे यांचं आगमन झालंय. बालाबाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मॅच मध्ये जास्तीचं काही राहिलेलं नाहीच आहे आता. अर्थात आता मात्र उर्वरित 4 बॉल आणि 28 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 4 बॉल आणि 28 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. 34 बनल्यात, 5 फलंदाज बाद झाल्यात. 35ला 5 पुढचा बॉल खुलामध्ये थेट यष्टिरक्षकाचा वेध. हा वेगवान चेंडू होता जो दिशाहीन राहिलाय. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. चेंडू आला अवांतर. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या अर्थात 36. ही सँडी पालकर यांची अदा तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. षटकार देण्याची वेगळीच अदा आहे. आकाशाकडे पाहत बोट हवेमध्ये जी काही फिरवत त्यांची यादा नेहमीच पाहायला मिळते. आणि जे स्क्रीनवरती हे क्षणचित्र आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल एक यावेळेला स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवून दिला पार्किंग ब्लॉक मध्ये. ठोकलाय षटकार. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट का खेल है सफर सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. येणारे चेंडू आता मात्र राहिले 3 बॉल मध्ये. 21 ची आवश्यकता जरूर आहे या सामन्यामध्ये, परंतु सामना बनेल. एखादा जर का खराब बॉल आला तर निश्चितच एखाद्या मोठ्या स्ट्रोकवरती सामना बनू शकतो. अर्जुन मैदानाच्या आतमध्ये अजूनही बॅटिंग करतोय आणि अर्जुनच्या बॅटमधून षटकार आल्यात ते 2. संघाची धावसंख्या 42 धावा. सामना बनेल का. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना पुष्कर 11 नेरे बी टीम त्या दर्जाचं क्रिकेट या संघाने केलंय. अनेक मोठ्या संघांना धक्के दिलेत. या वर्षीच्या हंगामामध्ये दांडगा परफॉर्मन्स ज्या संघाचा राहिलाय तर नेरे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेला थेट यष्टांचा भेद. यष्टा वाकवल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडीगुल फलंदाज बाद.
2 बॉल आणि आता मात्र केवळ 21 ची आवश्यकता आहे. केवळ म्हणणार नाही, अर्थात सामना आता दूर चाललाय. 42ला 6 जिथे बाद झालेले पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. बॅटिंग करत असताना रन्स बनतात, ही बाब महत्वाची आहे. भागीदारी पहिल्या विकेटसाठी 17 धावांची राहिली. इथून पुढे कोणताही बॅटरने भागीदारी रचलीच नाही. मुळात संदेजी शेळके एक्झॅक्टली हेच सांगण्याचा प्रयत्न करतात. भागीदारी फार इम्पॉर्टंट राहतात. बॅटिंग अनालिसिस पहा ना, 14-12 तदनंतर 0-0-0. हा कोणत्याही मला वाटतं परिसराचा पिनकोड आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये, परंतु 14-12-0-0-0 12-0-0 हा स्कोर कार्ड आहे. 4 एक्स्ट्रा आल्यात. 42ला 6 सध्या परिस्थिती आपण पाहतो. येणारा चेंडू राहिला तो एक बॉल 21ची गरज. हाही चेंडू वेगवान इथे पाहायला मिळतोय आणि जिथे फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल, पंचांचा इशारा येईल विथ द बॅट. अर्थात इथे धाव मिळेल ती अर्थात एक सामना इथे जिंकला एका मोठ्या फरकाने. तो अर्थातच स्वर्गीय खुशाल 11 डोंगराचा पाडा या टीमने हा सामना इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. चला धाकट्या कांदा संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावा. अक्षय कडू राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. बॅटिंग करत असताना 10 बॉल 16 मिडन ओव्हर विथ हॅट्रिक हा राहिला अर्थात या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. तर